नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यात मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या। शेतीतील पाण्याचा वाद विकोपाला गेल्यामुळे सखा भाऊ ठरला वैरी। मोठ्या भावाकडून गोळ्या झाडून हत्या, पेट्रोल टाकून मृतदेह देखील जाळला। जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या। सागर सोनवणे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव। हल्ल्याप्रकरणी एक संशयित ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू। जालन्याच्या पारध परिसरात हद्दीत देशी दारूच्या बाटल्यांचा बेकायदा साठा जप्त। अजिंठा बुलढाणा रोडवरच्या एका देशी दारूचा साठा असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या विघ्नहर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघड। गुंतवलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ, चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा। मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडच्या एकतानगर वर्दी परिसरामध्ये वर्दी फाडून गुंडांकडून पोलिसाला मारहाण। 2 गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोहोचले होते पोलीस। परभणीमध्ये बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलीस दुसऱ्या दिवशी देखील ऍक्शन मोडवर। वाळू उपसा करणारे तराफे जाळले। गंगाखेड पोलिसांची गोदावरी नदीपात्रात कारवाई। सांगलीमध्ये सावकारी कर्जातून महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याचा प्रकार। 2 सावकारांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद।